जय हरी. एकादश स्कंध भाग 199. 25व्या अध्यायामध्ये आपण कालच्या भागामध्ये 3 गुणांची लक्षणं निरनिराळी बघितली. विषय समजून देण्याच्या दृष्टीनं हे खरं असलं तरी प्रत्यक्षामध्ये तिन्ही गुण वेगळेपणे न सापडता एकमेकात गुंतलेले आढळतात. या त्यांच्या मिश्रित स्थितीला सन्निपात वृत्ती असं म्हणतात. याचा परिणाम असा होतो की सामान्य मनुष्यामध्ये कधी सत्वाचं प्राबल्य आढळलं तर कधी त्याच्या जीवनात तिन्ही गुणांचं प्रतिबिंब कमी जास्त प्रमाणानं आढळतं. अगदी हीन पातळीवर माणसामध्ये तमप्रधान राहून रज सत्व गौण असतात. भगवंताच्या मार्गात राहणाऱ्या माणसांमध्ये सत्वप्रधान राहून रज तम गौण असतात. किंबहुना खऱ्या भक्तांमध्ये सत्वाचा इतका उत्कर्ष होतो की रजतमांचं परिवर्तनच घडून येतं. म्हणून जो भक्ती करल तोच त्रिगुणांच्या पलीकडे सहज जाईल. नाथ महाराज म्हणतात की बाईच्या डोक्यावरील केसांचा गुंता झाला म्हणजे तो सोडवणं फार कठीण जातं. ती तिची आई किंवा बहीण तेल आणि फणी घेऊन केसांची गुंतागुंत हळूहळू सोडवते. त्याचप्रमाणे प्रत्येक गुणाचे अनंत प्रकार आहेत. त्याच्या गुंत्यात जीव एकदा अडकला म्हणजे त्याला त्याचा उलगडा करता येत नाही. जे भाग्यवान जीव असतात त्यांना सद्गुरूरूपी सख्खी आई भेटते. ती विवेक वैराग्याची तेलफणी घेऊन जीवाच्या त्रिगुणांची वेणी सोडवते. गुणांची गुंतागुंत एकदा सोडवली तरी कदाचित पुन्हा ती तशी होईल म्हणून सद्गुरू क्वचित मुळासह गुण मुंडून शिष्यांना संन्याशी बनवतात. कित्येक आणखी चमत्कार करतात. गुंतागुंत सोडवायच्याच ते भरीसच पडत नाहीत. त्यांचं वैराग्य फार कडक असल्यानं एकदम ते पूर्णपणे मुंडनच करून टाकतात. परंतु ज्यांच्या अंगी भावबळ नसल्यानं अशक्तपणा असतो त्यांना विवेकरूपी फणी वैराग्य बळानं ओढू लागला असता सहन होत नाही. असे लोक केसांची गुंतागुंत डोक्यावर तशीच घेऊन मध्येच पळून जातात. त्यांना संसारात अनेक दुःख भोगावी लागतात. गुणसन्निपातामध्ये एकच अहंकार किंवा ममता किंवा कर्म किंवा धर्म 3 प्रकारे व्यक्त होतं. उदाहरणार्थ वर्णाश्रम विहित व्यवहार करणं, वेदाज्ञा पालन करणं, मी ज्ञानस्वरूप आत्मा आहे असं मानणं हा सात्विक अहंकार. स्वधर्म कर्म करणारा, पुण्य आचरणारा, मी नाना प्रकारचे सुखविलास भोगतो असं समजणं हा राजस अहंकार. मी मोठा योद्धा असून शत्रूचा संहार करतो आणि सर्वांना अजिंक्य ठरतो असं मानणं हा तामस अहंकार. माझ्या हृदयात भगवंत आहे. भक्त, संत, साधू, सज्जन आणि सद्गुरू हेच माझे आप्तइष्ट आहेत. तसंच सद्गुरू चरणांवर माझा जीवाहून अधिक प्रेम आहे ही सात्विक ममता होय. निवृत्ती मार्ग खरा नसून प्रवृत्ती मार्ग तेवढा खरा अशा समजुतीनं प्रपंचामध्ये प्रचंड आवड असणं, लौकिकाची मोठी गोडी असणं, नावरूपाची हाव असणं, बायका मुलांची आसक्ती असणं, सकाम कर्माची हौस असणं आणि स्वर्गादी विषय सुख खरं मानणं ही राजस ममता. वाडवडिलांचा द्वेष करणं, मुलाबाळांशी वैर धरणं, भाऊबंधांशी भांडण करणं, हीन दुष्ट देवतांच्या नादी लागणं ही तामस ममता होय. सामान्यपणे साध्या माणसामध्ये सत्व रजतम या वृत्ती क्षणोक्षणी पालटून येतात. म्हणून त्यांची कर्म, धर्म, काम, अर्थ, स्वार्थ हे क्षणात सात्विक तर क्षणात राजसिक तर क्षणात तामसिक बनतात. उदाहरणार्थ मूळ वाणी स्वभावतः शुद्ध आणि सरळ आहे. रामनामानं ती सात्विक बनून ब्रह्मस्वरूप प्राप्त करून देते. उगीच बडबड केली तर ती राजसिक बनून व्यर्थ जाते आणि तिनं निंदा केली तर ती तामसिक बनून मागून महापाप भोगावं लागतं. कामाचाही प्रकार तोच. क्षणात मनामध्ये भगवंताचं निष्काम प्रेम उदय पावतं तर दुसऱ्या क्षणी मनात काम वासना जागृत होते
तर तिसऱ्या क्षणी परस्त्री मन हरण करून नेते. द्रव्याची गोष्टही तशीच. क्षणात द्रव्याची आशा सुटते, तर क्षणात द्रव्याविषयी अत्यंत आवड उत्पन्न होते, तर लगेच दुसऱ्याचं द्रव्य हे लुबाडून घेण्याची वृत्ती होते. आता थोडक्यात काय, वात, कफ आणि पित्त एकत्र झाल्यावर जसा सन्निपात होतो तसा तिन्ही गुण एकत्र येऊन मिसळतात एकमेकांमध्ये आणि गुणसन्निपात अनुभवास येतो. खरं महत्त्व असेल तर ते सत्वगुणाला आहे. सत्वगुणाच्या आश्रयाला दैवी संपत्ती राहते, तर रजतमांच्या आश्रयाला आसुरी संपत्ती राहते. इंद्रिय निग्रह करून जो शमदमात निरंतर खेळत असतो, ज्याचं अंतःकरण शुद्ध आणि शांत असतं, जो निरंतर नामस्मरणात रंगतो, ज्याच्या जीवनात सत्वगुणाची पूर्ण वृद्धी होते, तो आत बाहेर पवित्र बनून ब्रह्मज्ञानाला पात्र होतो. याच्या उलट ज्याचं मन लोभी असतं, जो देहसुखाची निरंतर इच्छा करतो आणि द्रव्यासाठी पाहिजे ते ढोंग करतो, त्याचं मन रजतमानं लिडबिडलं जाऊन तो मायेच्या अधीन होतो. त्याच्या जीवनात आसुरी संपत्तीचं भांडार उघडतं. कर्म आणि ब्रह्म पवित्रपणे आणि निर्मळपणे शुद्ध असतात, त्यांच्यात दोष नसतो. तो माणसाच्या चित्तवृत्तीमध्ये असतो. गुणसन्निपानं चित्तवृत्ती मिलन होतं आणि रजतमांची वाढ होऊन आत्म्यापासून दूर जातं. खरं तर दृश्य विश्व सबंध मायेचा परिणाम असल्यामुळं सर्वसामान्यपणे जीव अविद्येच्या कक्षेत घोटाळत राहतात. त्यांचं ज्ञान, कर्म आणि व्यवहार देहबुद्धीला धरून होतात. गुणांच्या तडाख्यातून त्यांना सुटता येत नाही. गुणांचा नाश होऊन शांत अवस्था प्राप्त होण्यास भक्तीशिवाय दुसरा उपाय नाही, असं नाथ महाराज इथे सांगतात. मुक्तीची देखील इच्छा न धरता निरपेक्ष मनानं भगवंताची भक्ती केली तर आपोआप सत्वशुद्धी होऊन गुणांचा जोर लटका पडतो आणि अखेर गुणातीत होता येतं. नाथ महाराज सांगतात की दैवयोगानं सत्संगतीचा लाभ झाला तर रज आणि तम आपोआप क्षीण होऊन सत्वाची वाढ होते. ज्ञानाचा प्रकाश, अंतःकरणाची निर्मलता आणि वृत्तीची शांतता हे सत्वाचं शुद्ध स्वरूप आहे. सत्वाचा उदय झाला की विवेक वैराग्य प्रगट होतात. सर्व इंद्रियांमध्ये ज्ञानाचा प्रकाश होतो आणि अंतरात आत्मानंद भरून राहतो. सत्वस्थ साधकाची वासना क्षीण होते, देहाभिमान कमी होतो आणि सर्व विकार नाहीसे होतात. त्याचं चित्त निरंतर सुप्रसन्न असतं. सुख अंगावर आदळलं तरी त्यात तो गुंतून राहत नाही आणि मरण जवळ येऊन ठेपलं तरी भक्तीत रंगलेला साधक घाबरत नाही. त्याची चिंता आणि भ्रांती नष्ट होतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हा भेद लोपून तो सदोदित जागृतीतच राहतो. ही त्याची जागृती सर्व अवस्थांना प्रगट करणारी तुरीय अवस्था होय. भगवंताच्या एकनिष्ठ भक्तीत रंगल्यानं जिवंतपणीच तिन्ही गुणांना जिंकून तो निर्गुण पदाला पोहोचतो. सर्व ठिकाणी आणि सर्व अवस्थांमध्ये एकच आत्मा अनुभवल्यानं सगुण आणि निर्गुण त्याला एकरूपच होतात. देहात असून आपण देहाहून भिन्न आहोत असं तो जाणतो आणि सर्व भेदात अभेदानं ब्रह्म पाहतो. कार्य, कर्ता आणि करण ही त्रिपुटी त्रिगुणासगट शून्य होऊन त्याला केवळ चैतन्य स्वरूप उरतं. तो ज्ञानरूप होऊन त्याच्या ज्ञानाची स्फूर्ती अखंड वाहते. तिन्ही गुण अंगावर येऊन कोसळले तरी त्याची आत्मनिष्ठा आणि निष्कामता भंग पावत नाही. पवित्र तीर्थाची जागा, एकांत निर्जन वन, रमणीय देवालय, सद्गुरूची चरणसेवा, पवित्र आणि हलकं अन्न, अंतर्मुख चित्तवृत्ती आणि स्वस्वरूपाचं अनुसंधान याच गोष्टी त्याला अत्यंत आवडतात. आणि म्हणूनच भास्वरत्वे प्रकाश बहुळ, भास्वरत्वे प्रकाश बहुळ, विशदत्वे अतिनिर्मळ, शिव म्हणजे शांत सरळ, हे सत्वाचे केवळ स्वरूप मुख्य, हे सत्वाचे केवळ
स्वरूप मुख्य 25व्या अध्यायामध्ये इथेच थांबत आहोत. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.